आकाशवाणी मुंबई. उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाजमाध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धिदराचा अंदाज 1% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% वरून 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाजमाध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाजमाध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील.
त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चीनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी 2 गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V. मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. MIDC अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते. मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाजमाध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.